ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी कायद्यात बदल करा। मनसेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीन पूर्ववत आणण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा। शिवाय सुधारित कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका केंद्र सरकारने दाखल करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मनसेच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे केली। यावेळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व वनतारा प्रशासनाचा निषेध करण्यात आला। नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीन लाखो भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही हत्तीन वनतारा येथे पाठवण्यात आली। तथापि कायद्यातील ज्या तरतुदीनुसार न्यायालयाचा निर्णय झाला ही तरतूद अथवा तो कायदा बदलण्यात यावा। तसेच त्यात केंद्र सरकारने संबंधित कायदे तात्काळ बदल आणि दुरुस्ती करावी। या मागण्यांसाठी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत वनतारा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। तसेच सुधारित कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयात केंद्राने बाजू मांडावी आणि महादेवी हत्तीनीला परत आणावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे करण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी नागरिकांच्या भावना शासनाकडे कळवण्यात येतील असं सांगितलं। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, मनसे इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी कोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, शिरो तालुका अध्यक्ष कुमार पुधाळे, जयसिंगपूर शहर अध्यक्ष लखन भिसे, तालुका उपाध्यक्ष प्रमोद परीड, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर, शहर उपाध्यक्ष अभिषेक सारडा, शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे, शहर उपाध्यक्ष उत्तम गुरव, शहर उपाध्यक्ष प्रथमेश माने, शहर उपाध्यक्ष मारुती वंजुरे, महिला आघाडी अध्यक्ष रसिका साळुंखे, कबनूर शहर अध्यक्ष अभिषेक केटकाळे, सौरभ चव्हाण, श्याम एशाल, निलेश पाटील, अरुण गोलपे, चंपना हलगेकर, सलीम खानापुरे, बेगम नदाफ, सलाम शेख, पूजा पवार, सुवर्णा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। पुन्हा ते गावकऱ्यांच्या मागणीस्तव थांबवलं होतं, परंतु शेवटी पुन्हा 3 दिवस एक्सटेन्शन दिलं। आमच्या लेवललाच आला होता विषय हा, लगेच त्याला त्यामुळे तिथं त्या हत्तीला आत्ताच काय आला असा प्रकार नाही। ठीक आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने व जे काही म्हणजे इतर उद्योगधंदे देखील गुजरातला चालले, त्यावेळी ते प्राणी देखील आता गुजरातला आलं होतं। नवीन कायद्यात बदल केले पाहिजे, तर कुठेतरी ह्या गोष्टी पुढे थांबतील। कारण की आता